एक जे आहे हे युवा सेनेचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या अंतर्गत युवा सेनेला मार्गदर्शन, युवकांशी थेट गाठीभेटी, त्यांना या विधानसभेच्या निमित्ताने कशा प्रकारे कामं चालू आहेत ह्याचा पूर्ण आढावा हा युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक घेतील। त्याचबरोबर महिला आघाडी, या महिला आघाडीच्या वतीने मीनाताई कांबळी इथे बसलेले आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महिलांचा दौरा सुरू होईल। आम्ही महिलांना जे आहे, आमचे नेते आहेत, उपनेते आहेत, त्यांना वेगवेगळे रिजन्स विभागून दिलेले आहेत। कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग हे विभागून आम्ही आमच्या नेत्यांना, उपनेत्यांना दिलेले आहे की त्यांनी हा दौरा करत असताना प्रत्येक नेत्या, उपनेत्यांनी दिवसाला एक विधानसभा करावी आणि त्या एका विधानसभेमध्ये 5 ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेतल्या पाहिजे, मेळावे घेतले पाहिजे। जे आपल्या लाडकी बहीण आहेत, लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली। आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या अकाउंट्समध्ये निधी जो आहे हा पोहोचलेला आहे आणि मला वाटतं आता एंड ऑफ सप्टेंबर पर्यंत 2.5 कोटीचा आकडा हा पूर्ण होईल। 29 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये 3रा हप्ता देखील जाणार आहे। तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, त्याचबरोबर मुलींना जे मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेतला, अन्नपूर्णा योजना, ह्या सर्व योजना ज्या आहेत, या सर्व योजना कशा प्रकारे खालपर्यंत गेल्या आहेत त्याचा देखील आढावा आमची महिला आघाडी घेणार आहे। तर त्याचं काम जे आहे हे मीनाताई कांबळी करणार आहेत। त्याचबरोबर सोशल मीडिया आमचे राहुलजी कणाल आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर एक सोशल मीडियाचा दौरा असणार आहे। म्हणजे प्रत्येक घटक जो आहे शिवसेनेचा, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, सोशल मीडिया असेल, हा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा विविध भागांमध्ये, म्हणजे एका रिजनमधून मीनाताईंचा दौरा सुरू होईल, एका रिजनमधून कार्याध्यक्ष युवा सेनेचे जे आहेत पूर्वेशजी त्यांचा दौरा होईल, एका विभागातून राहुलजी कणाल यांचा दौरा सुरू होईल। म्हणजे सर्व व्यापी जे आहे, प्रत्येक घटकाला टच कसं होईल याच्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आम्ही उद्यापासून सुरू करतोय। हा 5 दिवसाचा दौरा असणार आहे फर्स्ट फेजमध्ये। जसं आपण जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या फेजेसमध्ये केली, पहिली उत्तर महाराष्ट्र, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर आता मुंबई, आता परवापासून पालघर, भिवंडी हा जनसंवाद यात्रा होणार आहे। त्याच्यानंतर पुढे विदर्भ आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, हा देखील जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे। तर प्रत्येक कार्यकर्त्याला चार्ज करण्यासाठी संघटना कशा प्रकारे काम करते, ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे शिवसेनेचं काम, माननीय मुख्यमंत्री मोदयांचं काम पोहोचवण्यासाठी हा दौरा जो आहे हा आम्ही आयोजित केलेला आहे। पुढची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी आपल्याला देतील। आपल्या सगळ्यांना आताच सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी